पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर त्रिशताब्दी जयंती निमित्त भाजपा द्वारा 21 मई से 31 मई तक संपूर्ण भारत में अहिल्याबाई होलकर पखवाड़ा मनाया जा रहा है। उसी सप्ताह के अंतर्गत भाजपा कल्याण जिला महिला मोर्चा द्वारा भव्य महिला शिविर कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें प्रमुख अतिथि के रूप में कल्याण पूर्व की विधायिका सुलभाताई गायकवाड़, कल्याण जिला अध्यक्ष नंदकिशोर परब, पूर्व कल्याण जिला अध्यक्ष नाना सूर्यवंशी, पूर्व नगर सेवक संजय मोरे, कल्याण पूर्व के मंडल अध्यक्ष विजय उपाध्याय, कल्याण पूर्व के मंडल अध्यक्ष नितेश मात्रे, संतोष शेलार के साथ आदि गणमान्य अतिथियों की गरिमामयी उपस्थिति इस कार्यक्रम में रही, जहां कार्यक्रम की शुरुआत आए हुए अतिथियों द्वारा दीप प्रज्वलित करके की गई। कार्यक्रम में सैकड़ों की संख्या में नारी शक्ति की उपस्थिति रही, जहां सभी ने यलकोट यलकोट जय मल्हार के साथ भारत माता की जय के नारे लगाए। कार्यक्रम में आए हुए अतिथियों का स्वागत सत्कार किया गया। कार्यक्रम में विशेष योगदान कल्याण जिला महिला मोर्चा की अध्यक्ष श्रीमती रेखा जाजन चौधरी एवं प्रीति दीक्षित का रहा। तो वहीं लोगों को निस्वार्थ सेवा की भावना जागृत हो, इसलिए पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर की झांकी प्रस्तुत की गई। कल्याण पूर्व की विधायिका श्रीमती गायकवाड़ ने कहा कि हमें अहिल्या देवी होलकर से प्रेरणा लेकर खुद को मजबूत बनाना है, हमें खुद ही अपनी राह बनानी है। प्रतिमेला हार पुष्प दीप प्रज्वलन केले जात आहे। अनेक मान्यवरांची जिल्हा महिला मोर्चा दाक्षिण कर्तृत्ववान सन्माननीय आमदार काळेंनी त्यांचं देखील स्वागत करायचं आहे। आणि अर्थातच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर अर्थात एका स्त्रीचा सन्मान आज आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चा इथे बघा ना आमदार मी निवेदन करेन की अचानक सुरुवात यांनी पूर्वीचे माजी अध्यक्ष संजय मोरे भारतीय जनता पार्टीचा मोर्चाचा विजय असो। भारत माता की शताब्दी निमित्त जयंती निमित्त आज जिल्ह्याचे मेळाव्यासाठी उपस्थित तसेच एका महास्त्रीच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांची शताब्दी जयंती निमित्त राजकारभारात प्रत्येक पुरुषप्रधान समाजात त्यांनी जे कार्य केले ते आजही लाखो महिलांच्या प्रेरणात आहे। त्या केवळ राणी नव्हत्या, त्या जनतेच्या मनात राहणाऱ्या आई होत्या। संस्कृती आणि समाज सगळ्यांची सेवा केली। जय अहिल्याबाई होलकर, अमर रहो, अमर रहो, अमर रहो। आज इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांच्या तिसऱ्या शताब्दी निमित्त आज इथे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रोग्राम आयोजित केलेला होता आणि तो आज इथे महिलांच्या
उत्स्फूर्ततेने पार पाडलेला आहे. जय हिंद. 31 शताब्दी महोत्सव है. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर, इनका इतिहास जन जन तक पहुंचे, यही भाजपा की मंशा है. ये पहुंचे, उन्हें सब उनका जो उन्होंने जो देश के प्रति, अखंड देश के प्रति जो जो योगदान दिया है, जो जो काम किया है, वो सभी को पता चले. इसीलिए ये 21 मई से 31 मई तक कार्यक्रम था. और हमारी ताई रेखाताई चौधरी और यहाँ के एमएलए सुबदाई, इनके माध्यम से आज इस कशिश हॉल में एक कार्यक्रम संपन्न हुआ. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या देशामध्ये हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या अनेक माता झाल्या, ज्यामध्ये जिजाऊ माता, राणी लक्ष्मीबाई असतील, त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं पाहिजे. आणि म्हणून अहिल्यादेवी होळकरांचं जे कार्यकर्तृत्व होतं की ज्यांनी ज्या पद्धतीने सुशासन केलं 28 वर्षाच्या त्यांच्या राज्यकारभारामध्ये, आणि त्याचबरोबर हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं, त्या अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास हा समाजापर्यंत, जनतेपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामध्ये देशभरामध्ये युवा संमेलन असेल, आमच्या बुद्धिजीवी वर्गाचं संमेलन असेल, आमच्या माता भगिनींचं, महिलांचं संमेलन असेल, अशा माध्यमांमधून अहिल्यादेवी होळकर यांचा जो इतिहास आणि कर्तृत्व, कार्यकर्तृत्व जे हे लोकांपर्यंत मांडण्याचा जो प्रयत्न आहे, त्याचा भाग म्हणून 21 मे ते 31 मे या कार्यकाळामध्ये जो यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवाचा 30 शताब्दी वर्ष आणि 31 मे रोजी पूर्ण होते, त्या निमित्ताने हे सर्व कार्यक्रम चालू आहेत. आणि त्याचा भाग पुन्हा कल्याणपूरमध्ये महिला मोर्चा कल्याण जिल्ह्याच्या वतीने महिलांसाठी एक कार्यक्रमाचं संमेलनाचं आयोजन केलं होतं आणि तोच कार्यक्रम आज या ठिकाणी होता. आज जे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरचा 30 शताब्दी महोत्सव आपण साजरा करत आहात, संपूर्ण जगात काय सांगणार? आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा 300व्या जयंती निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक महिलांमध्ये, प्रत्येक माणसांमध्ये अहिल्याबाई पोहोचावी, प्रत्येकाच्या घराघरात अहिल्याबाई पोहोचावी, आणि त्यांनी जे प्रशासन आणि धर्मनिष्ठा पाळून न्यायाच्या प्रती त्यांनी जे जनजागृती लोकांमध्ये केली आहे ते सर्व लोकांमध्ये पोहोचावा, म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला जात आहे. 31 मे पर्यंत हे सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केले जात आहेत. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व जिल्हा मोर्चाच्या, कल्याण जिल्ह्याच्या मोर्चाच्या सर्व महिलांनी एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये आमचे माजी अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी असतील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, आमदार शिल्पाताई गायकवाड आणि समस्त भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी यांनी जो आज कार्यक्रम घेतला तो खूप सुंदर होता. ते अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी जे केलं होतं आणि मागील सरकारांनी जे काँग्रेस सरकार असेल या मागील सरकार असेल त्यांनी कधी आपली भूमिका पुढे दाखवलीच नव्हती मागील राजकारणामध्ये. ती भूमिका आज माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विचाराने आज एवढं पुण्यश्लोक राजमाता होळकर यांची जयंती निमित्त एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि सप्ताह घेतलेला आहे. ते 31 मेला त्यांची जयंती आणि त्याच्या हिशोबाने आतापर्यंत अशा आम्ही पूर्ण भारतभर कार्यक्रम घेत आहोत. धन्यवाद.